आमच्या पत्रकार जाधवने जे काही जेवणासाठी आमंत्रित केलं होतं त्याला नागेश पाटील किंवा इतर लोक जे खासदार गेले होते त्याच्यावर एवढं वादळ उठण्याचं काही कारण नाहीये. आम्ही राजकारणामध्ये कुणालाही वेगळं समजत नाही. सर्वांनी बरोबर काम करावं. दिल्लीमध्ये जर महाराष्ट्राचा आवाज उठवायचा असेल तर बरोबर आलं पाहिजे ही त्याची मागची भूमिका होती. म्हणून असा सार्वजनिक डिनर ठेवून काहीतरी राजकारण घडण्यासाठी इतका उघड प्रदर्शन कधीच केलं जात नाही. परंतु हे समोरच्याला कळायला थोडासा वेळ लागेल. संजय राऊत असं म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे 25-36 आमदार भाजपमध्ये विलीन होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना काही काळ थांबायला सांगितले आहे. शिंदे यांचा पक्ष आणि सुमित्राताई यांचा पक्ष भाजपात विलीन होईल असंही ते म्हटले. संजय राऊतला रोज काही ना काही नवीन स्वप्न पडतात आणि काहीतरी आपण वेगळं बोलतोय आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी हालचाल होते असा एक चुकीचा गैरसमज पसरवण्याचं काम संजय राऊतने गेल्या 5 वर्षापासून चालवलं. हे काय आजचा प्रकार नाहीये. 5 वर्ष हेच करतोय तो. दुर्दैवानं तर त्यांचं कोणतंही स्टेटमेंट हे सत्यात उतरलेलं नाही. उलट त्यांचा पक्ष फुटत चाललेला आहे. आजही चर्चा चालू आहेत. उबाटाचे खासदार जाणार, उबाटाचे आमदार जाणार. हे चर्चा कशा होतात यात आम्ही कुठं प्रेस घेऊन बोललेलो नाही ना. म्हणून स्वतःचा पक्ष वाचवण्याच्या धडपड करताना इतरांवर आरोप केले तर आपले आमदार आणि खासदार एकत्रित राहतील हा त्याचा गोड गैरसमज आहे. लवकरच त्याला याच्याबद्दलची प्रचिती येईल आणि उभाटाचं नेमकं भविष्य काय आहे हे काही दिवसात आपल्याला कळेल. राष्ट्रवादी पक्षाच्या घटना बदलाबद्दल प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुमित्रा पवारांकडे स्पष्टीकरण दिले. तटकरे पटेलांच्या स्पष्टीकरणावर सुमित्रा पवार समाधी नाही अशी सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या अंतर्गत ज्या काही बातम्या चालू आहेत त्या पाहता पक्षामध्ये नेमकं काय घडतंय याचं कुठेही बाहेर काही कळायला मार्ग नाहीये. परंतु एवढं निश्चित आहे की राष्ट्रवादी अजितदादाच्या पक्षाची जे काही अंतर्गत गोष्टी आहे त्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. तो आणि त्यांचा पक्ष योग्य ते निर्णय घेतील. पक्ष कोणताही फुटू नये ही आमची त्यांच्या मागची धारणा असते. भगीरथ बालके तुमच्या शिक्षणात प्रवेश करणार आहेत. भगीरथ बालके तुमच्या शिक्षणात प्रवेश करणार आहेत. 12 एप्रिलला शिंदे साहेबांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात अनेक जण रोज प्रवेश करतात. तुम्ही जर पाहत असाल तर त्यांच्या शासकीय निवासस्थानी असेल, त्यांच्या ठाण्याच्या घरी असेल, राहत्या घरी असेल, रोज शेकडो कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करतायत. एक विश्वास असलेला नेता ज्याच्यावर विश्वास ठेवता येईल या पद्धतीने प्रत्येक जण आता इतर ठिकाणी नको, आम्हाला शिंदे साहेबांचं नेतृत्व पाहिजे म्हणून भालके असतील किंवा इतर अनेक लोक असतील या महिनाभरामध्ये तुम्हाला हे पक्ष सोहळे पाहायला मिळतील. रुपाली चाकरकर यांनी माहिती दिली की यासाठी कोणत्याही प्रकारचं पत्र अथवा समन्स मला आलेलं नाही. सध्यानी माध्यमांतून केलेला नाही. तर अशोक खरात हत्येच्या प्रकरणात मला यासाठी कोणत्याही प्रकारचं बोलावणं किंवा समन्स आले नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. हे बघा, अशोक खरात प्रकरण जे आहे ना, मला कधी कधी असं वाटतं की विरोधक हे अशोक खरातला वाचवत तर नाही ना. अहो, पोलीस आहेत, त्यांना तपास करू द्या ना. तपास एका दिवसात पूर्ण होतो का? महाराष्ट्राच्या पोलिसांवर यांचा विश्वास नाही का? हे प्रकरण एवढं गंभीर आहे. एखादा भ्रष्टाचाराचं प्रकरण असेल तर माणूस त्याला एखादा राजकीय नेत्याचा पाठबळ असणं सहज समजू शकतो. बलात्कार सारख्या प्रकरणामध्ये कोण कुणाला वाचवतंय हेच कळायला मार्ग नाही. आणि विरोधक जे आहे, सकाळी एक जण आरोप करतो, दुपारी एक जण आरोप करतो, संध्याकाळी एक जण आरोप करतो. हे स्वतः वकील झाले, हे स्वतः जज झाले आणि हे स्वतः निर्णय द्यायला लागले. पोलिसांवर विश्वास ठेवा. रुपाली चाकरकरला यासाठीची नोटीस का द्यायची? एका दिवसाचं काम असतं का? आज नोटीस द्यायची, उद्या अटक करायची, परवा कोर्टात जायचं, 13 कोर्ट निकाल देईल. एवढं फास्ट प्रोसेस कधी होते का? याच्यातलं गांभीर्य संपवण्याचं काम विरोधक करतायत असं मला वाटतं. म्हणून याचा तपास पोलिसांवर विश्वास ठेवा.
आपले पोलीस हे योग्य प्रकारे तपास करतील आणि त्याच्यामध्ये कोणीही असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, मी वारंवार सांगतो, त्याच्यावर सरकार कारवाई जरूर करेल आणि ती केलीच पाहिजे. नसता असे भोंदूगिरीचे महाराज हे जागोजागी तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून या प्रकरणाकडे एक मोठा स्फोट ज्याला म्हणता येईल तो आता झालेला आहे आणि याच्यामुळं इतर भोंदूरला सुद्धा आता जेलची हवा खावी लागेल असं एकंदरीत चित्र दिसतंय. म्हणून थोडं आपण सरकारला मदत करावी असं आवाहन मी सर्वांना करेन. परंतु गोंधळबाबाचे एक प्रकार समोर येत आहेत. नवीन प्रकार समोर आले. गोंधळबाबा अशोक खरातांकडून अंधश्रद्धेच्या नावावर जमीन हडपली, मंदिर उभारण्यासाठी मृत्यूची भीती दाखवून 16 लाखाची जमीन केवळ 4 लाखाची. दुसरं, गोंधळबाबा अशोक खरात नाफेड कांदा घोटाळ्यातील सहभाग असल्याचा आरोप. भोंदू बाबा हा फक्त बलात्कार या प्रकरणापुरता मर्यादित नाहीये. त्याचे असे 12-13 प्रकरण समोर येत आहेत. महिलावर अत्याचार, मनी लॉन्ड्रिंग काय म्हणतात त्याला, पैशाची देवाणघेवाण फॉरेनमध्ये, जमीन हडपणे, IAS IPS अधिकारी किंवा जर त्यात असेल मंत्री आमदार खासदार यांचे पैसे घेऊन जमिनी खरेदी करणे, त्याचा सहभाग आहे. त्याच्या या भोंदूगिरीचा वापर करून अनेकाला प्रमोशन, अनेकांना लुबाडणं, हे सर्व प्रकार आहेत. म्हणजे एक प्रकार नाही, काही लोकांनी त्याच्या या भोंदूगिरीला कंटाळून आत्महत्या केली, हेही प्रकरण आहे. म्हणून एक नव्हे तर अनेक प्रकारची एक साखळी या खरात प्रकरणामध्ये आहे. म्हणून हे एकाचा तपास झाला म्हणून प्रकरण संपतंय का, तर नाही संपत. याला लागून असलेले सर्व प्रकरण आहेत बाहेर येत आहेत. आणि भोंदू बाबा काय असे चांगल्याला या महाराष्ट्राच्या पोलिसांनी नीट केलेलं आहे. 2 फटके जेव्हा पडतील ना, हा भोंदू बाबा सगळं सांगेल. त्याला मग आपल्याला सांगायची गरज नाही कोण कोण आहे त्याच्यात, तो भोंदू बाबा सांगेल सगळं. म्हणून याच्यामध्ये आता जे काही मोठे मासे आहेत, आणखीन फक्त भोंदू बाबा हा एकटा नाही आहे. याच्यामध्ये जे मोठे मासे आहेत ते सर्व आता गळायला लागतील आणि त्यांचा जेव्हा भांडाफोड होईल, कुणाची संपत्ती कुठं किती अडकली, त्या टायमाला खऱ्या अर्थानं महाराष्ट्र समोर चित्र जेव्हा येईल, त्या टायमाला आपल्याला याचा उलगडा होईल. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की पोलिसांना त्यांचा योग्य प्रकार तपास करू द्या. प्रकरण मोठं आहे, याला जर राजकीय वळण दिलं मग ह्या प्रकरणाचा योग्य तपास होणार नाही, असं एकंदर चित्र तयार होईल. पोलिसांना मानसिक जे पाठबळ पाहिजे ते आपण सर्वांनी दिलं पाहिजे.